तर या पोलवरून दावे प्रतिदावे सुरू झाले। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। इंडिया आघाडीला 295 जागा मिळतील हा जनतेने आम्हाला दिलेला आकडा आमच्या मनाचा नाही, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा विश्वास। महाविकास आघाडीला राज्यात 35च्या आसपास जागा मिळतील, 4 तारखेला आमचाच विजय होईल, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। 30 जागेच्या पेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू, 35च्या आसपास आमची संख्या महाराष्ट्रामध्ये असेल, मात्र 4ला संध्याकाळी हे सर्व स्पष्ट होईल। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 40हून अधिक जागा मिळणार, तर देशामध्ये इंडिया आघाडीला 300च्या पुढे जागा मिळतील, नाना पटोलेंचा दावा। एक्झिट पोलमध्ये काहीही आलं तरी आम्ही 400 पार जाणारच, नितेश राणेंचा विश्वास। इंडिया आघाडीमधील कुणालाच राहुल गांधींवर विश्वास नाही, राणेंचा निशाणा। 72 तासाच्या पंतप्रधानांना आमच्या शुभेच्छा, उदय सामंत यांचा इंडिया आघाडीला खोचक टोला। नरेंद्र मोदीच तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, सामंतांकडून हा विश्वास व्यक्त। महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, 32 जागा मिळतील, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा। तर विधानसभेला 2 पक्ष विलीन होतील, चव्हाण यांचं पुन्हा एकदा वक्तव्य। समोरच्या उमेदवाराच्या व्यासपीठावरील निम्मे लोक माझ्यासोबत, निलेश लंकेंचा सुजय विखे पाटलांवर निशाणा। 2 लाख मतांच्या फरकानं आपलाच विजय, लंकेंचा दावा। सर्व्हेवर विश्वास नाही, महाविकास आघाडी 31 पुढे जाईल, तर इंडिया आघाडीला 295च्या आसपास जागा मिळतील, भाजप राज्यामध्ये आणि देशात 100% कमी होणार, अंबादास दानवेंचा दावा। माढातील जनतेवर माझा विश्वास, माझा विजय निश्चित, राज्यामध्ये महाविकास आघाडीला 30 ते 32 जागा मिळतील, धैर्यशील मोहिते पाटलांची एक्झिट पोलवर ही प्रतिक्रिया।